गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेत ही अत्याचाराची चिमुरडीवरील चौथी घटना असल्याचं समजतंय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रकरणात कोसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्यात। विशेष म्हणजे दोघं 60 वर्षांचे आहेत। कल्याण पूर्व येथील कोसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका परिसरात एका घरातून एका मुलीचा जोरात आवाज आला। मुलीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली। लोकांनी घरात जाऊन बघितलं तर घरात रक्त पसरलं होतं। लोकांनी याची माहिती कोसेवाडी पोलिसांना दिली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींमध्ये अख्तर मनियार आणि सलीम शेख हे दोघंही रात्री घरात एक 15 वर्षाची मुलगी घेऊन आले होते। तर मनियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो। सलीम हा रिक्षा चालक आहे। मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी अशोक होनमाने एसीपी यांनी माहिती दिली आहे। कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 2 इसमांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत। त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील लोकप्रतिनिधी आणि जनता या कृत्याने संताप व्यक्त करतायत। अतिशय निंदनीय गुन्हास्पद प्रकार म्हणजे या कल्याण डोंबिवलीला काळिमा फासणारा प्रकार आपल्या या ठिकाणी झालेला आहे। मी पोलिसांची आता भेट घेतली। ACP होने साहेब आणि सिनियर PI गुरव साहेब त्यांना सांगितलं की यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण रिपोर्ट बनवा आणि मी तर सांगेल की यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण मागणी केलेली आहे। आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक वगैरे केलेली आहे। 2 आरोपी आहेत, एक 65 वर्षाचा एक 60 वर्षाचा आहे। मला वाटतं या कल्याण शहराला अशा काळिमा फासणाऱ्या माणसांना भर चौकात मारलं पाहिजे आणि अशी घटना परत व्हावी नाही असं या ठिकाणी नमूद करतो। आणि जी लहान मुलगी आहे त्यांच्या कुटुंबालासुद्धा आता भेटणार आहोत आणि तात्काळ जे काय आमच्याकडनं मदत होईल ती मदत करणार आहोत। नेमका प्रकार काय आहे? प्रकार ती जी मुलगी आहे तिचं कुटुंब अतिशय गरीब आहे आणि कचरा प्लॅस्टिक गोळा करणारं कुटुंब आहे। त्या मुलीला त्या ठिकाणून ज्या ठिकाणी ती मुलगी होती तिथून उचलून नेऊन त्यांनी अज्ञात ठिकाणी त्या 2 नराधमांनी घेऊन गेल्या आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। कधी घडलाय? वारंवार असा प्रकार घडलाय? बघा, आपल्या कल्याण शहराला मी सांगेल की श्राप आहे अशा घटना। या मला वाटतं 3री-4थी घटना आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगेल की आपण ज्या ठिकाणे CC कॅमेरे नसतील अशा म्हणजे कोणत्याही भागामध्ये एरियामध्ये जिथे CC फुटेज नसेल तिथे CC फुटेज लावले पाहिजेत। त्याचप्रमाणे बीट मार्शल आता मी पाहिलं महिलासुद्धा बीट मार्शल, आपल्या महिला पोलीससुद्धा बीट मार्शल आहेत। तर दिवसातून अनेक अशा अज्ञात ठिकाणी जिथे लोकांचा वावर नसेल अशा ठिकाणी बीट मार्शल गेले पाहिजेत, जेणेकरून असे जे कोणी नरधाम चोरी करणारे किंवा अशा घटना करणारे जे समाजकंटक असतील त्या ठिकाणी असा प्रकार होणार नाही। पोलिसांचा वावर अनेक ठिकाणी जास्तीत जास्त झाला पाहिजे। मी शासनाला सुद्धा पत्रक दिलेले आहे। आपल्या कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर कमी आहे, त्यामुळे अनेक अडचणी येतात आणि पोलीस स्टेशनसुद्धा आपल्या कल्याणपूरला 2 हवेत ही मी अनेक वर्षापासून मागणी करतो आहे। त्यामुळे माझी शासनाकडे मागणी आहे की आपण पोलीस स्टेशन 2 झाले पाहिजेत आणि पोलीस बळसुद्धा वाढलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या घटनांना आळा बसेल। खरं तर पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा या ठिकाणी महिला सुरक्षेवरती कुठलीही
ध्येयधोरण नाही आहे. कल्याण पूर्व परिसरामध्ये ही घटना पहिली नाही आहे. नाबालिग मुलींवरती वारंवार हे अत्याचार या कल्याण पूर्व शहरामध्ये वाढत आहे. मला वाटतं देवाभाऊंच्या राज्यामध्ये लाडकी बहिणींच्या नावाने राजकारण करायचं आणि लाडकी बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन त्यांचा मताचा राजकारण या ठिकाणी करायचा, मात्र त्यांना सुरक्षेबद्दल काहीही सरकारचं नियोजन नाही आहे. ही घटना वारंवार घडत आहे. जनप्रतिनिधी असतील, सत्ताधारी नेते असतील, हे फक्त घटना घडल्यानंतर या ठिकाणी राजकारण करतात या शहरामध्ये, परंतु त्यांच्या सुरक्षेबद्दल कुठलाही त्या ठिकाणी ठोस उपाययोजना होत नाही आहे. अशा नराधमांना रस्त्यावरती आणून या ठिकाणी तुडवलं पाहिजे, अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.